लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गेल्या 5 दिवसांपासून एका स्थानिक दैनिकात जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक आणि गेटवेल डिस्ट्रीब्युटर या पुरवठादार कंपनीविरोधात सातत्याने छापल्या गेलेल्या आरोपांच्या वृत्तमालिका अखेरीस खोट्या आणि तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले आहे। संबंधित तक्रारदारानेच खंडणीसाठी हे आरोप केल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे। 12 जून रोजी रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रारदार पोखराज जैन यांच्यावर खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे आणि वैयक्तिक बदनामी करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। प्राप्त माहितीनुसार जैन आणि त्यांच्या साथीदारांनी गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स कार्यालयात जाऊन 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे स्पष्ट झाले आहे। बदनामीसाठी हे रचले षडयंत्र। गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स कपिल अरोरा यांच्या विरोधात खोट्या आरोपांची मालिका सुरू करण्यात आली होती। या प्रकरणात कपिल अरोरा आणि त्यांच्या कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा स्पष्ट प्रयत्न झाल्याचं दिसतंय। संबंधित तक्रारदार आधी स्वतः जैन वैद्यकीय कचऱ्याशी संबंधित साहित्य पुरवठादार होते। आता निविदा प्रक्रियेत सहभाग नसतानाही ते जिल्हा रुग्णालयाशी संबंधित पुरवठ्यामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे बोलले जात आहे। एका महिन्यापूर्वी कौटुंबिक विवाहानिमित्त वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने रजेत असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अनुपस्थितच हे सर्व षडयंत्र रचण्यात आले। त्यांची कडक शिस्त आणि प्रशासन शैली काही लोकांच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्या विरोधात ही योजना रचण्यात आली असल्याची जोरदार चर्चा जिल्हा रुग्णालयात सुरू आहे। या प्रकारानंतर स्थानिक दैनिकाने एकतर्फी वृत्त प्रकाशित करून दुसरी बाजू न ऐकता थेट व्यक्ती आणि संस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या वृत्तमालिकेमागे खरे सूत्रधार कोण, दैनिकाच्या भूमिकेचा हेतू काय होता, हे प्रश्न आता जनतेत चर्चेचा विषय ठरत आहे। मुंबई नाका पोलीस ठाणे आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून खरे सूत्रधार कोण, खोट्या आरोपामागे नेमका हेतू काय होता याचा शोध घेणे ही पोलिसांसमोरची खरी जबाबदारी ठरत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.